महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 44 जागांवर एकमत, उर्वरित 4 जागांवर खरगे आणि राहुल गांधी निर्णय घेणार। भिवंडी, मुंबई दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिमचा तिढा कायम, तर सांगलीबाबतचा काँग्रेसचा निर्णय नाही। मात्र उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा। सुप्रिया सुळेंसाठी महाविकास आघाडीची इंदापूरमध्ये सभा, शरद पवार, रोहित पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत उपस्थित। चौथ्यांदा मला संधी द्या असं म्हणत सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन, पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका म्हणणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांची बैठक, बजरंग सोनवणे, ज्योती मेटेंच्या संभाव्य उमेदवारीवरून नाराजी, आधीपासून पक्षात असलेल्यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचाराला सुरुवात, दिवसभर मतदारसंघातल्या नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेणार। केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीचं नोटिफिकेशन काढलं, सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय। सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो अमोल कोल्हेंची संतप्त प्रतिक्रिया। अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून निलेश लंके आणि राणी लंके यांच्या नावाची चर्चा, दोघांपैकी एक जण निवडणूक लढवणार हे निश्चित, तुतारी कोण हाती घेईल हे लवकरच कळेल, राणी लंकेंचं सूचक विधान। शिवाजीराव आढळराव पाटील 26 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, शिरूरमध्ये महायुतीचाच विजय होणार, आढळरावांचा निर्धार। दामणगाव मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा, जिल्हाधिकाऱ्यांसह लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिलेंनी दिली भेट, निवडणुकीची तयारी आणि कामकाजाचा घेतला आढावा। बारामतीमध्ये बिहारसारखी परिस्थिती आहे, अजित पवारांनी नेक्सस तयार केलंय, गुंडांकडून दम दिला जातोय, विजय शिवतारेंचं वक्तव्य। काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं यादीमध्ये नाव असण्याची शक्यता। 16 गुन्हे दाखल असलेल्या साजिद खान पठाणला काँग्रेसने उमेदवारी दिली, भारत जोडण्याचं नाही तर भारत तोडण्याचं काम काँग्रेस करते, काँग्रेस का हात दंगेबाजों के साथ हे काँग्रेसचं धोरण आहे, प्रवीण दरेकरांची टीका। भंडारा गोंदियातनं नाना पटोलेंच्या जागी डॉक्टर प्रशांत पटोलेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळण्याची चिन्ह। पराभवाच्या भीतीने नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार मैदानातून पळ काढतायत, लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजप आमदार आशिष देशमुखांची टीका। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पेच निर्माण झाल्यावर प्रतिभा धानोरकरांच्या कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त, हा तिढा सोडवण्यासाठी नाना पटोले चंद्रपूरमध्ये जाणार। लोकसभेच्या उमेदवाराबाबत महाविकास आघाडीची दयनीय अवस्था झाली आहे, मवियाला आता उमेदवार शोधावे लागतात, मंत्री अनिल पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका। रामटेकची जागा शिंदे गटाकडेच राहणार, तर अमरावतीच्या जागेवर भाजप लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। नागपुरात नितीन गडकरींकडून लोकसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात, गणेशपेठ भागातल्या आनंदम परिसरातल्या केंद्रीय प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होणार, कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित राहणार। अहमदनगरमध्ये आज शिवसेनेचा संवाद मेळावा, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे आणि अहमदनगरचे लोकसभा उमेदवार सुजय विखे उपस्थित राहणार। अमरावतीत आज ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा, अमरावती लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जानेवारी 2022 मध्ये अबकारी वाईन धोरण बदललं, संजय राऊत परिवाराने राज्यात अशोक गर्ग मॅक्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड सोबत भागीदारी केली होती, महाराष्ट्राचा हा वाईन घोटाळा आम्ही उघड केलाय, किरीट सोमय यांची माहिती। 4 जून नंतर मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, मंत्री उदय सामंत यांना विश्वास, तर काही जण तुतारी वाजवत मशाली घेऊन धावतील, पण त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, ठाकरे आणि पवारांवर सामंतांची टीका। चीनमध्ये जशी हुकुमशाही आहे तशी हुकुमशाही देशात आणण्याचे मोदींचे प्रयत्न, मोदींना हुकुमशाह व्हायचंय, विनायक राऊतांची टीका। देशामध्ये घाबरलेले लोक संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचं काम करतायत, केंद्रात बसलेले सगळे घाबरले म्हणूनच इतकी दडपशाही सुरू आहे, लोकशाही मारायचा प्रयत्न केला तर लोक तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाहीत, यशोमती ठाकूरांचं वक्तव्य। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक आश्चर्यकारक नाही, हुकुमशाह डरपोकच असतो, आता मोदी घाबरलेत त्यामुळे विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत, यालाच डरपोक म्हणतात। केजरीवालांच्या अटकेनंतर सामनामधनं हल्लाबोल। देशामध्ये लोकशाही नाही, कोणालाही अटक होऊ शकते, कोणीही सुरक्षित नाही, केजरीवालांना खोट्या प्रकरणात अडकवलं जात आहे, देशामध्ये पुतीन आणि चीनसारखे राजवट चालू, राऊतांची टीका। सोलापुरात आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलन प्रकरणी कारवाई। कांदा निर्यात बंदी 31 मार्च नंतरही कायम राहणार, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी संघटना नाराज।
पंकजा मुंडे कालपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शहराजवळील नारायणगड इथे पंकजा मुंडेंनी घेतलं नगद नारायणाचं दर्शन. पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघासाठीचा निधी पर्वती मतदारसंघात वळवण्याचा राज्य सरकारचा निर्णय कोर्टाकडून रद्द. कसब्याला तातडीने निधी देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केली होती तक्रार. सलगच्या सुट्ट्यांमुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 26-27 मार्च 2 दिवस मिळणार. 20 मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता 2 दिवस राहिल्यानं उमेदवारांची धावाधाव होण्याची शक्यता. करमाळा तालुक्यातल्या दिवेगव्हाण इथे मनोज जरांगेंची आज सभा. 70 एकर जागेत जरांगेंच्या विशाल सभेचं आयोजन. जळगावच्या वर्डी गावात सर्वपक्षीय नेते मंडळींना गावबंदी. केळी कापसासह इतर पिकांच्या विम्याची रक्कम मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांनी लावले गावबंदीचे फलक. आमदार शंकरराव गडाख अजित पवारांच्या भेटीला. मतदारसंघातील विषयांबाबत भेट घेतली असून कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा नाही. गडाख यांची माहिती. आचारसंहितेमुळे रासायनिक खत विक्री अडचणीत. खताच्या गोण्यांवर पंतप्रधान मोदींचा फोटो असलेल्या कृषी केंद्र संचालक संकटात. स्टिकर लावून फोटो झाकण्यासाठी संबंधित कंपनीने स्टिकर्स पुरवावेत, विक्रेत्यांची मागणी. सीबीएसईने 10 राज्यातल्या 20 शाळांची मान्यता केली रद्द. सीबीएसई बोर्डाच्या तपासणीत शाळांमध्ये गैरप्रकार आढळून आल्यानं आणि नियमबाह्य पद्धतीने शाळा सुरू असल्यानं मान्यता रद्द केल्याची माहिती. रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कोर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. सायन उड्डाण पुलाचं पाडकाम धुलीवंदनानंतर सुरू होणार. 27 मार्च पासून पूल वाहतुकीसाठी बंद. 28 मार्च पासून पुलाच्या प्रत्यक्ष तोडकामाला सुरुवात होणार. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणार. 31 मार्चची डेडलाईन जवळ येत असल्यानं मुंबई महापालिकेचा निर्णय. त्यामुळे धुलीवंदन गुड फ्रायडेच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू राहणार. सलग 3 दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे विमान तिकीट दुप्पट. गोव्याचं विमान तिकीट 7,000 तर मुंबई नागपूर विमान तिकीट 5,500. नाशिकच्या येवल्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेसाठी सामूहिक इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीला अनेक पदाधिकाऱ्यांसह स्थानिक हिंदू मुस्लिम बांधवांची हजेरी. जळगावच्या शाहूनगरमधनं एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या दोघांना अटक. 9,77,000 122 ग्रॅम ड्रग्ज जप्त. मावळमधील 6 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा तर आरोपीच्या आईला 7 वर्षांचा कारावास. 2 ऑगस्ट 2022ला आरोपी तेजस दळवीकडनं अल्पवयीन मुलीची हत्या. वर्ध्याच्या सेलूतील अमृततुल्य चहाच्या दुकानाला आग. आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक. 3 लाखांचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापिकेकडून लैंगिक शोषण. पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये एका कट्टर नक्षल समर्थकाला पोलिसांनी केली अटक. भामरागडमध्ये नाकाबंदी दरम्यान कारवाई केल्याची माहिती. 2023ला हिद्दूर गावात झालेल्या जाळपोळीत संबंधित आरोपीचा सहभाग असल्याची माहिती. मगरींनी वेढलेल्या नदीपात्रात तरुणाचा 5 दिवस जगण्याचा संघर्ष. कोल्हापूरच्या शिरढोणमधली घटना. आदित्य बंडकर असं तरुणाचं नाव. व्हाईट आर्मीच्या मदतीने पंचगंगेच्या पात्रातनं तरुण सुखरूप बाहेर. सीमाशुल्क आणि इमिग्रेशनच्या औपचारिकतेनंतर 35 सोमालियन समुद्री चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात. 16 मार्चला भारतीय नौदलाच्या INS कोलकाताने केलेल्या कारवाईत समुद्री चाच्यांना करण्यात आलेली अटक. ठाण्यातील धर्मवीर जिद्द शाळेत विशेष मुलांसोबत कलाकारांनी साजरी केली धुळवड. विजू माने आणि भाऊ कदम यांची बेंजो वाजवत नैसर्गिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.